नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. प्रकट सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की मागे मी एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यात मी म्हटलं होतं की अभिजित दिपके यांना कोणीही मारहाण करू नये. काय? हा एक मी व्हिडिओ बनवला होता. झुरळांना मोठं करू नकात म्हणून असं. आज मी त्याच अनुषंगाने आजचा विषय आहे की झुरळं ही झुरळच राहतात. झुरळं कुठे तुम्हाला सुगंधी ह्याच्यात दिसणार नाही. कारण त्यांची विचारसरणी किंवा त्यांची ती घाणीतच राहायची जी त्यांची हे आहे, त्याच्यामुळे ते तसेच असतात. हे सगळं बोलायचं हे म्हणजे असं, की आज कुठेतरी मी वाचलं, अजून मला ऑथेंटिक हे नाही, पण मी बघेल, की अभिजित दिपकेंबरोबर कोणतरी एक माणूस आहे. त्याचा कुठल्यातरी खून केसमध्ये त्याचा काहीतरी संबंध आहे वगैरे. आणि अभिजित दिपकेंना आज 1-2 दिवसापूर्वी कोणीतरी एक प्रश्न विचारला अण्णा हजारेंच्या संदर्भामध्ये. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की अण्णा हजारेंनी आता रिटायरमेंट घ्यावी. हे युवकांना लढा करू द्यात. युवकांच्या लढ्यानेच हे होईल. अण्णा हजारेंनी आता रिटायरमेंट किंवा म्हाताऱ्या माणसांनी रिटायरमेंट घ्यावी, असं त्याचं म्हणणं आहे. मला अभिजित दिपके काय करतायत, काय नाही करत याच्याबद्दल माझं काही घेणं देणं नाही. कारण ते त्यांच्या त्या म्हणजे त्यांनी ज्या दिवशी कॉकरोच हे नाव त्यांच्या पार्टीला ठेवलं, त्या दिवशीच त्यांची बौद्धिक पात्रता आणि मानसिकता ही कळून आली. अभिजित आज अण्णा हजारे, आपले मतभेद असू शकतात, सगळ्यांचे मतभेद असू शकतात अण्णा हजारेंबद्दल. पण अण्णा हजारेंनी जे काही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन केलं, कितीतरी दिवस, माझ्या मते 12-13 दिवस काँग्रेसच्या विरोधात त्यांनी रामलीला मैदानावर जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाचा खूप मोठा प्रभाव पडला. संपूर्ण देशभर तो प्रभाव पडला. आणखीन कुठेतरी काँग्रेसचं सरकार जाण्यामागे त्याचा 25% हिस्सा होताच होता. आणि अण्णा हजारेंचं जे आंदोलन होतं हे खूप प्रामाणिक होतं. म्हणजे त्याच्यात केजरीवालसारखे चोर घुसले, आणखीन त्यांनी हायदोस, त्याच्यानंतर त्यांनी जो काय हायदोस घातला, त्यांनी अण्णांच्या नावाला सुद्धा बदनाम केलं. पण अण्णांना फिल्म इंडस्ट्रीमधनं, सोशल याच्यामधनं खूप ठिकाणून अण्णांना पाठिंबा होता. त्याच्यासाठी प्रचंड ठिकाणाहून अण्णांना पाठिंबा होता आणि अण्णांना त्याचं यश आलं. अण्णांना त्याचं यश आलं. काय? आज अण्णांच्या त्या काय म्हणतात त्याला, उपोषणाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. लाखो लोक तिथे रामलीला मैदानावर जमा व्हायची. आणि जेव्हा हे झालं, जो बस्ट झाला, त्यावेळेस गव्हर्मेंटला नमतं घ्यावं लागलं. आता गव्हर्मेंट ते तेवढंच बिनडोक, त्या सोनिया गांधीसारखं हे त्यांनी विलासराव देशमुखांना आणखीन मराठी लोकांना सांगितलं असतं हाताळायला, त्यांनी अण्णा हजारेंचं व्यवस्थित हे केलं असतं. पण त्यांनी अतिशहाणे, म्हणजे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा वगैरे म्हणतात ना, काहीतरी ती म्हण आहे. तसे ते कपिल सिब्बल, तो भ्रष्टाचारी पी चिदंबरम, ह्या सगळ्या लोकांना त्यांनी हाताळायला सांगितलं. त्यांनी पार त्याची वाटच लावून टाकली. आणि त्यांनी पार काँग्रेसला पण बुडवलं त्यांनी. अशा अण्णा हजारेंना आजही लोक मानतात किंवा घाबरतात, की अण्णा हजारे चुकून उपोषणाला बसले तर काय. आणि अण्णा हजारे उपोषणाला बसले तर लगेच लोक तिथे जाऊन त्यांच्याशी बोलून हे करतात, काय म्हणतात त्याला, ते मिटवतात. आज अण्णा हजारेसारखा माणूस समजा अभिजित दिपकेच्या बाबतीत चांगलं बोलत असेल, तर अभिजित दिपकेंनी त्याचा सत्कार त्यांचा सन्मान करावा, त्यांच्याकडे जावं, आणखीन 2 धडे घ्यावे. अभिजित दिपके एवढा मोठा नाही की तो राष्ट्राचं नेतृत्व करू शकतो. त्यांनी संभाजीनगरचं नेतृत्व करून दाखवावं, जिकडचा तो आहे तो. आज अमेरिकेतून सुद्धा तो इथे का आला? बिकॉज ही वॉज थ्रोन आउट. काय? आणि इथे येऊन त्याला हे किती आहे, पाठिंबा किती आहे, आणि कुठल्या प्रकारच्या लोकांचा पाठिंबा आहे त्याला. त्या सुप्रीम कोर्टाच्या जजचं यांना कॉक्रोच म्हणणं हे चुकलंच. पण याचा अर्थ यांनी कॉक्रोच जनता पार्टी काढावी. आणखीन पाठिंबा कोणाचा? तर ममता बॅनर्जीचा, हिंदू द्रोही.
काय देशद्रोह्यांना पाठिंबा देणारी, अखिलेश यादव आगे परत हिंदूद्रोही, कार सेवकांवर गोळ्या झाडणारे, काय लालू प्रसाद यादव, काय म्हणतात त्याला, भ्रष्टाचारी, हिंदूद्रोही, आपचा केजरीवाल, देशद्रोही, हिंदूद्रोही, समजलं का, काय सगळा द्रोही तो, भ्रष्टाचारी तो, असा तो हे असल्या कारणामुळे काय अशा लोकांचा पाठिंबा, तुला चांगल्या लोकांचा पाठिंबाच नाही आहे. आज अण्णा हजारेंना चांगल्या लोकांचा पाठिंबा होता. नंतर त्यांचं पटलं नसेल किंवा आजही त्यांचं पटतं अशीही लोक आहेत त्यांच्याबरोबर. पण अण्णा हजारेंच्या ह्याच्यात जे मोठी झालेली जी लोकं आहेत, आज हे सगळे देशाच्या विरुद्धच उठल्यासारखे आहेत. पण अण्णा हजारे कुठे देशाच्या विरुद्ध बोलताना कुठे दिसत नाही. गव्हर्नमेंटच्या विरुद्धही फार मोठ्या प्रमाणावर बोलताना दिसत नाही. आणि गव्हर्नमेंटच्या विरुद्ध काही झालं तर गव्हर्नमेंट लगेच पॅचअप करतं अण्णांशी. अभिजित दिपकेलाशी कोणी पॅचअप करायलाही जात नाही, त्याला किंमतसुद्धा कोणी देत नाही. किती दिवस किती गर्दी आहे. आणि तुम्ही समजा अशा लोकांचे अण्णा हजारेसारख्या लोकांचे अपमान करायला लागलात तर तुमच्या बुद्धिमत्तेची क्यू येते, ती कॉक्रोचच आहे, मग ती झुरळच येते. काय आणि तुम्हाला हिट मारायची पण गरज नाही. तुम्ही आपोआप चांगल्या वातावरणात मरून जाणार. तुम्ही जे घाणीच्या बाहेरच राहिल्यावर तुम्हाला तिथे चांगलं होता येणार नाही. आपोआप तुम्ही त्याच्यामध्ये संपून जाल. आज पाठिंबा शून्य आहे तुम्हाला. तुम्हाला साधं कोणी चर्चेला सुद्धा बोलवलं नाही. तुमची एवढी आंदोलनं झाली तर तुम्ही उपोषणाला बसलात. कुठलं उपोषण तुमचं? काय उपोषण तुमचं? त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी मी जे म्हटलं की त्यांनी अण्णा हजारेंवर टीका करून स्वतःचं झुरळ पण सिद्ध केलं. आणि अशा झुरळांना मारू नये, उगीच त्यांना मोठं करू नका. आज एवढंच. धन्यवाद.